नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या माहिती मंडळ या युट्यूब चॅनलवरती. आजचा विषय आहे शेतीचं तार कुंपण. शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतो, पीक वाढवतो. जेव्हा पीक काढणीला येतं तेव्हा रानडुक्कर असेल, हरिण असेल, नीलगाय असेल किंवा इतर मोकाट जनावरे असतील, त्याचे रात्रीमध्ये पिकाची नासाडी करतात. आणि या त्रासापासून कायमची सुटका व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने एक अतिशय महत्वाची योजना आणली आहे, ती म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख तार कुंपण योजना. आता या योजनेमध्ये चक्क तुम्हाला 90% अनुदान मिळणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ही योजना नेमकी काय आहे, तुम्हाला किती अनुदान मिळणार आहे, अर्ज कुठे आणि कसा करायचा, आणि सर्वात महत्वाचे याच्यासाठी कुठले कागदपत्र तुम्हाला लागतील. चल तर मग बघूया व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये. नमस्कार, मी पांडुरंग दाताळ आणि आपण पाहताय माहिती मंडळ. डॉक्टर पंजाबराव देशमुख तार कुंपण योजनेचा मुख्य उद्देश आहे ते पिकाचे वन्य प्राण्यापासून संरक्षण करणे. विशेषतः ज्या शेतकऱ्यांची शेती जंगलापासून जवळ आहे किंवा लागून आहे किंवा जिथे रानडुकराचा उपद्रव जास्त आहे, अशा शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे. या कुंपणामुळे केवळ प्राण्यापासूनच नाही तर चोरीपासूनही पिकाचे संरक्षण होणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आता यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत ते पाहूया. पहिला आहे, अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा. दुसरा आहे, शेतकऱ्याच्या नावावर 7/12 उतारा असणे आवश्यक आहे. तिसरा आहे, जर तुम्ही वैयक्तिक शेतीपेक्षा जर तुम्ही ग्रुप फार्मिंग करताय, 5 एकर 10 एकर अशा ग्रुप फार्मिंग करताय, तर त्यासाठी त्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा प्राधान्य दिलं गेलं जाणार आहे. त्याच्यानंतर आहे की काही जिल्ह्यामध्ये किमान ही पात्रता ठेवलेली आहे की 2 हेक्टर इतकी शेती तुम्हाला असली पाहिजे. हा एक नियम लावण्यात आलेला आहे. आणि काही जिल्ह्यामध्ये अल्पभूधारक म्हणजे 2 हेक्टरपेक्षा कमी जरी क्षेत्र असेल तर त्या काही जिल्ह्यामध्ये त्यांना सवलत मिळणार आहे. आणि शेवटचा नियम असा आहे की तुम्ही यापूर्वी अशा कुठल्याही प्रकारच्या कुंपण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. जसं की सौर कुंपण योजना अगोदर होती, तर त्या सौर कुंपण योजनेचा तुम्ही अगोदर लाभ घेतलेला नसावा, जेणेकरून तुम्ही याला पात्र असाल. आता वळूया सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे. तुम्हाला यातून किती सबसिडी, किती पैसे मिळणार आहेत, अनुदानाचे स्वरूप कसं असणार आहे. जर पहिली गोष्ट आहे की तुमचं क्षेत्र जर 1 ते 2 हेक्टर असेल तर तुम्हाला 90% इतकी सबसिडी मिळणार आहे. जर तुमचं क्षेत्र 2 ते 3 हेक्टर असेल तर तुम्हाला 60% इतकी सबसिडी मिळणार आहे. तुमचं क्षेत्र 3 ते 5 हेक्टर मध्ये येत असेल तर तुम्हाला 50% सबसिडी मिळणार आहे. आणि जर तुमचं क्षेत्र 5 हेक्टरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला यावरती 40% अनुदान मिळणार आहे. आता वळूया की यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहे तुम्हाला. पहिली गोष्ट आहे, तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड, जे की तुमच्या मोबाईल नंबर सोबत लिंक असलं पाहिजे. दुसरा डॉक्युमेंट आहे तुमचं 7/12 आणि 8चा उतारा. तिसरी गोष्ट आहे तुमच्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स लागणार आहे, ज्याला की तुमचं आधार कार्ड लिंक आहे. त्यानंतर ही एक गोष्ट, दुसरा दाखला लागणार आहे की जातीचा दाखला तुम्हाला द्यायचा आहे. ज्यांची SC ST कास्ट आहे त्यांच्यासाठी तुम्हाला जातीचा दाखला त्याला द्यावा लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुढचे डॉक्युमेंट आहे, शेतीचा नकाशा किंवा चतुर्सीमा नकाशा तुम्हाला फॉर्म सोबत जोडायचा आहे. आता पुढचा प्रश्न येतो की अर्ज करायचा कुठे आणि करायचा कसे. याच्यासाठी तुम्हाला 2 पर्याय आहेत. एक आहे ऑनलाईन, दुसरा आहे ऑफलाईन. जे की ऑनलाईन आहे, ऑनलाईन हे तुम्हाला महाडीबीटीच्या पोर्टलवर तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन करू शकता आणि तुमचे जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता. याच्यासाठी तुम्हाला mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की डीबीटीद्वारे आपण वेबसाईटद्वारे ऑनलाईन कसा फॉर्म भरू शकतो, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर तुमची जी ऑफलाईन पद्धत आहे ती काही जिल्ह्यासाठी तुमच्या तालुक्यातल्या कृषी अधिकारी कार्यालय असेल किंवा पंचायत समितीचा कृषी विभाग असेल, तर तिथं जाऊन तुम्हाला विहित नमुन्याचे अर्ज भरून त्याला सांगितलेली जी कागदपत्र आहेत ते जोडून तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे. पण मात्र याच्यात शेवटी एक महत्वाचा ट्विस्ट आहे, शेवटी एक महत्वाचा भाग आहे की यामध्ये सध्या लॉटरी पद्धत आहे. अर्ज केलेल्या सर्वांनाच लगेचच अनुदान मिळेल असं नाहीये. तर महाडीबीटीवर लॉटरी पद्धत सिस्टीम लागू केलेली आहे. त्याच्यामध्ये जर तुमचं लॉटरीत नाव आलं तर तुम्हाला पूर्वसंमती पत्र मिळतं आणि ते पत्र मिळाल्यावरच तुम्हाला थोडक्यात मंजुरी मिळाल्यासारखं आहे. आणि ही मंजुरी होईपर्यंत कोणीही साहित्य खरेदी करायचं नाही, अन्यथा अनुदान मिळणार नाही. एकदा का मंजुरी झाली, तुमचं नाव आलं की तुम्ही त्या कुंपण योजनेसाठी पात्र असाल आणि तुम्ही मटेरियल खरेदी करू शकता. तर मित्रांनो, ही होती तार कुंपण योजनेची संपूर्ण माहिती. तुमच्या गावात किंवा भागामध्ये वन्य प्राण्यांचा त्रास असेल तर हा अर्ज नक्की भरा. जर तुम्हाला अर्ज करताना काही अडचणी आल्या तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना व्हॉट्सअपवर शेअर करा. अशाच सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या माहिती मंडळ चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.